धाटव संघ यायचा त्या वेळेला एक चाहता खेळाडू म्हणून अमित दळवी यांची ओळख होती। आज आपण पाहतोय की सामनाधिकारी म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेत, त्यांचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत। हर्ष तोडणकर आणि हेमंत तोडणकर संघाचे संघ प्रशिक्षक आहेत जिजा एंटरप्राइजेसचे, आपले खेळाडू त्या ठिकाणी वाट पाहत आहेत, आपण जायचं आहे। हर्ष तोडणकर आणि जिजा एंटरप्राइजेस संघाचे संघ प्रशिक्षक हेमंत तोडणकर, आपले खेळाडू त्या ठिकाणी वाट पाहत आहेत, आपण त्या ठिकाणी जायचं आहे। या ठिकाणी आपण पाहतोय कैवल्य 7 स्टार्स वर्सेस काव्या स्पोर्ट्स या दोन संघांमधील खेळ आहे। मित्रांनो, आपण पाहतोय ही कबड्डी स्पर्धा एक लीग कबड्डी स्पर्धा आहे। मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024। निश्चितपणे कैवल्य 7 स्टार्स चे मालक आहेत, अर्थात कैवल्य मनोज भगत या ठिकाणी व्यासपीठावर देखील स्थानापन्न झालेले आहेत। त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ आहे काव्या स्पोर्ट्स आणि काव्या स्पोर्ट्स संघाचे मालक आहेत दिनेश वारगे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी बसून ही कबड्डी स्पर्धा आपले खेळाडू कशा पद्धतीने खेळत आहेत याचा आनंद देखील व्यासपीठावर या ठिकाणी संघ मालक देखील घेत आहेत, कारण काही दिवस या सर्व संघ खेळाडूंना देखील तशा पद्धतीनं या ठिकाणी ट्रीटमेंट अर्थात संघ मालकांच्या माध्यमातून देण्यात आली। मग ज्या वेळेला ऑप्शन झालं त्यावेळेला मात्र आपली नक्की टीम कोणती हे प्रसिद्ध करण्यात आलं। आता मात्र रोजित माळ मैदानाच्या बाहेर 16-6 अजून देखील या ठिकाणी 10 गुणांचं एक मध्ये अंतर आहे। आता घोडदौड मात्र करायला लागेल ती निश्चितपणे काव्या स्पोर्ट्स या संघाला आणि टिकवायचं आहे ते कैवल्य 7 स्टार संघाला। मात्र ही घोडदौड करत असताना कदाचित आपण स्वार होऊन ही भूमिका पार पडत असताना मात्र प्रतिस्पर्धी संघ मात्र तशाच पद्धतीने आपल्याला येऊ देणार का? आणि हो, इथे मात्र नक्कीच एक गुण आपल्या संघासाठी मिळतो, अर्थात या ठिकाणी काव्या स्पोर्ट्स एक फुल ओव्हर खऱ्या अर्थानं एक अखंड फुलहार तयार होत असतो, एक दीप लावत एक दीपमाळ तयार होत असते आणि एक गुण मिळवत खऱ्या अर्थानं एक गुणांची मालिका तयार होत असते। मग थेंबे थेंबे तळे साचे तशाच पद्धतीनं आहे, जसं साचणार तसं वाटणार। मग एक करत खऱ्या अर्थानं पुढे जात प्रत्येक संघाचा खेळाडू मात्र आपापल्या परीने या ठिकाणी एक पॉझिटिव्ह प्रयत्न मात्र करत राहतो। 16-7 तेवढं अधिक पण नाहीये आणि तेवढं कमी पण नाहीये। ठरवलं तर काहीही कितीही मिनिटात होऊ शकतं आणि ठरवलं तर टिकवू शकतो किंवा त्याच्याही पुढे जाऊ शकतं। ही दोनही संघांच्या खेळाडूंमध्ये धमक असते, परंतु आपल्यामधला खऱ्या अर्थानं खेळाडूला जागृत करा। मीही करू शकतो, मीही झोपलोय तो उठू शकतो, उठलाय तर बसू शकतो, बसलाय तो धावायला लागू शकतो। ही जिद्द आपल्यामध्ये मित्रांनो असायला हवी, ही चेतना आपल्यामध्ये असायला हवी, ही मतुकी आपल्यामध्ये असायला हवी आणि ही कबड्डीच्या माध्यमातून सहज शक्य आहे। कारण आता मात्र सिलेक्टेड खेळाडू एका विशिष्ट संघ मालकाच्या संघामध्ये खेळत असतात। क्या बात, अजून एक गुण म्हणजे कुठेतरी आशा वाढते 16-8 म्हणजे 8 गुणांचा रस्ता मात्र अजून कापायचा आहे। कदाचित 16 गुणांना पुढे घेऊन जाण्याचा देखील आपला अट्टहास असेल, मग तो पूर्ण देखील आपल्याला करायचा आहे।
दोनही बाजून विचार करताना खऱ्या अर्थानं रसिक मनाला एक कबड्डीचा आनंद मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं मिळतोय. कारण ही आपली कबड्डी आहे, आपल्या अभिमानाची कबड्डी आहे, आपल्या स्वाभिमानाची कबड्डी आहे. आणि हीच कबड्डी गेली अनेक दिवस आपण ह्या कबड्डीचे प्रतीक्षेत होतो आणि प्रतीक्षा मात्र संपली आणि आजचा दिवस उजाडला. आजचा दिवस उजाडल्यानंतर खऱ्या अर्थाने कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते झाला. तदनंतर मात्र ही कबड्डी सुरू झाली. या कबड्डीचा प्रवास सुरू झाला आणि हा कबड्डीचा प्रवास मात्र उद्याच्या दिवसाला संपणार, म्हणजेच सांगता समारोप होणार. उद्याच्या दिवसाला मात्र या ठिकाणी डबल रसिक प्रेक्षक वर्ग मोठ्या गर्दीनं दाटीवाटी करणार. म्हणजे आवड कबड्डी, छंद कबड्डी, मातीला गंध असतो, फुलाला सुगंध असतो आणि आमच्या रसिक मनाला कबड्डीचा छंद असतो. आणि हाच छंद पुरवण्यासाठी आलेला आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग मोठ्या आतुरतेनं ही कबड्डी स्पर्धा मात्र पाहत आहे. सुंदर असं या ठिकाणी नियोजन आहे. अर्थात नितीन कमाने मित्रमंडळ सगळे खूप सारे या मित्रमंडळामध्ये आहेत. त्यांच्या अथक परिश्रमातून मित्रांनो हे जेवढं सहज गत्य आपल्याला पाहायला मिळतं ना, आल्यानंतर पाहायला आनंद वाटतो. वा, काय बनवलंय, किती सुंदर आहे, किती चांगल्या पद्धतीने आपल्याला बसायला मिळालं, किती मस्त असं सुंदर व्यासपीठ आहे आणि किती चांगली या ठिकाणी मैदान आहे. परंतु फार कठीण असते, फार कठीण असते. एक जरी मैदान बनवायचं झालं ना तरी त्याच्यामध्ये मित्रांनो 15 दिवस जातात. मेहनत बाजूला, कष्ट बाजूला, ही साधी या मैदानाची रचना सगळी जमवाजमू 15 दिवस जातात. मग इथे तर आपण पाहतोय एवढं सगळं जमा करायचं आहे, ते देखील आखीव आणि रेखीव पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण पाहतोय. मग ह्याचं 100% आपण जे श्रेय आहे ते त्यांच्या मित्रमंडळाला द्यावंच लागणार आहे. कारण एक फ्री ऑफ चार्ज कबड्डी स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. अशी ही कबड्डी स्पर्धा आहे. भविष्यातील कबड्डी खेळाडू घडवण्याच्या उद्देशानं दृष्टीनं ही कबड्डी स्पर्धा मात्र आयोजित केली. कैवल्य 7 स्टार वर्सेस काव्या स्पोर्ट्स अशा ह्या दोन संघांमधील खेळ 19-9 वर येऊन मात्र थांबला. मिथुन भोईर चढाईसाठी येतोय 1-0. अनेक वर्षांचा अनुभव आहे, अनेक वेळेला इंजुरी मिथुन भोईर यांना देखील आलेली आहे, परंतु जिद्द मात्र हरलेली नाहीये. जिद्द मात्र सातत्यानं कायम आपल्या मनामध्ये ठेवून मात्र हा प्रवास मात्र कबड्डीचा सुरू आहे. एक आधारस्तंभ असतो. जेवढा अनुभव ना या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दिलावर, माफ करा, मी व्यासपीठावर निमंत्रित करणार आहे दिलावर तळवसकर. आपण प्लीज व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय दिलावर तळवसकर, विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. माजी खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मित्रांनो असे अनेक प्रसंग येत असतात. आमच्या सामनाधिकाऱ्यांना देखील हे कधी कधी सहन करावं लागत असतं. आजूबाजूला थांबलेले असतात आणि मग एखादा पुश केलेला खेळाडू त्या अनेक वेळेला रसिक प्रेक्षकांच्या अंगावर जातो. ज्या वेळेला बाजूला रसिक प्रेक्षक वर्ग असतो, मग आता मात्र कोणीच नाही प्रेक्षक, मग चला पंचायत आमची. आणि एक विनोदाचा भाग आहे. गुणसंख्या मात्र वाढते कैवल्य संघाची, अजून एकानं वाढली. हाच कबड्डीचा आनंद आहे जो द्विगुणित करण्यासाठी आपण मित्रांनो इथे जमलेलो आहोत. रायगड म्हणजेच मित्रांनो ही कबड्डीची पंढरी म्हणून खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याला ओळखलं जातं. मग मुरुड देखील ह्या रायगड जिल्ह्यातील एक अविभाज्य भाग आहे. खऱ्या अर्थानं एक महत्त्वपूर्ण तालुका आहे ज्याचं नाव मुरुड आहे. मुरुड जंजिरा यासाठी देखील ओळखला जातो आणि पद्मदुर्ग किल्ल्यासाठी देखील ओळखला जातो. मी आदरणीय दिलावर तळवसकर आपणास विनंती करणार आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. 1+2 टोटल 3 पॉइंट्स तो कैवल्य. गुण अजून देखील वाढत गेले तर 25-9 अशी मात्र मोठी दरी या ठिकाणी निर्माण झाली. आणि आता मात्र कमी वेळेमध्ये खूप सामना करावा लागला होता, परंतु वेळ मात्र इथे संपलेली आहे आणि या सामन्यामध्ये विजय झाला आहे तो म्हणजेच
कैवल्य सेवस्कार खूप खूप अभिनंदन अर्थात कैवल्य सेवस्कार आणि धन्यवाद देणार आहे तो म्हणजेच काव्या स्पोर्ट्स या संघाला. जबरदस्त खेळ दोनही संघांच्या खेळाडूंच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी संपन्न झाला. एक चांगला खेळ मायबाप रसिक प्रेक्षक वर्गाला देखील पाहायला मिळाला. अनेक मनोरंजन म्हणून निश्चितपणे आपण देखील व्यक्त झाला, आपण देखील सादर झाला, आपण देखील प्रेझेंट झाला. म्हणून पुनश्च सर्व खेळाडूंचं आम्ही आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देणार आहोत. तिसरा पुकार जिजा एंटरप्राइजेस वर्सेस पेट्रोल वॉरियर्स. आपण तयार राहायचं आहे, दोनही संघ आपण तयार राहायचं आहे. जिजा एंटरप्राइजेस वर्सेस पेट्रोल वॉरियर्स. दोनही संघ आले का? महेश पाटील आपला देखील धन्यवाद. संघालेत का बघायचे तसं बोलवायला. पुढील दोनही संघांना आम्ही थर्ड कॉल दिलेला आहे. जिजा एंटरप्राइजेस वर्सेस पेट्रोल वॉरियर्स या दोनही संघांसाठी.